नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम सरकारने केले आहे। आज नाशिक शहरातील विकासात भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय श्री अजित पवार साहेब, माननीय श्री महादेव जानकर साहेब, माननीय श्री दादाजी भुसे साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार सरोज अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते। यात सारथी संस्थेचे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतिगृह इत्यादी इमारत बांधकामासाठी 159 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। यात 500 मुले व 500 मुली यांच्यासाठी वसतिगृह निर्माण होणार असून 300 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचा समावेश आहे। तसेच 50 अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मीटिंग हॉल, परिसर सुशोभीकरण इत्यादी कामे होणार आहेत। धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व सभागृह इमारत बांधकामासाठी 43.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। यात 100 मुले व 100 मुली यांच्याकरिता वसतिगृह निर्माण होत आहे। 50 विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, 50 अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मीटिंग हॉल, परिसर सुशोभीकरण होणार आहे। वन विभागाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून यात 120 कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यालयांचा समावेश असणार आहे। RFO व DCF यांचे कार्यालय देखील एकाच छताखाली असणार आहे। तसेच नवीन प्रशिक्षणार्थींसाठी निवास व्यवस्था देखील असणार आहे। नाशिक शहराचे वैभव असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या कामाच्या नूतनीकरणासाठी 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 32 कोटींचा निधी मंजूर केला आहे। शहरातील महत्त्वाचा ठरणाऱ्या इंदिरानगर बोगदा रुंदीकरणासाठी 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे। आपले सरकार हे जनतेचे सरकार असून सर्व घटकांसाठी आपले चौफेर विकासाचे कार्य सुरू आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।